नंतर मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला की तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे. मी जिंकल्यासारखं झालो. मला जमीन हल्ली पायाखालची अक्षरशः. माझ्यासमोर कोण आहे ह्याच्यापेक्षा माझ्याबरोबर कोण आहे ह्याचा विचार करून मी तू उभा आहे. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये विचारधारा वगैरे असं काहीच राहिलेलं नाहीये. कोणता पक्ष कोणत्याही पक्षासोबत युती करताना आपल्याला बघायला पहिल्यांदा मिळालेला आहे. दोन राष्ट्रवादी काही मुद्द्यांवर वेगळ्या झाल्या. त्या दोन राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी एकत्रित निवडणुका लढताना आपल्याला बघायला मिळते. असं हे एकंदरीत चित्र असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 26 ची निवडणूक सुद्धा आपल्याला वेगळी म्हणावी लागेल. कारण या प्रभाग क्रमांक 26 चे जे अपक्ष उमेदवार आहेत, अमित कांबळे यांना आता वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेला आहे. अमित कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म मिळाला नाही आणि त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते आता निवडणूक रिंगणामध्ये उभे राहिले. परंतु त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची आशा सोडली नाही. त्यांनी आपल्याला किमान पुरस्कृत तरी करावे, पाठिंबा तरी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलं. वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी त्यांना पत्र दिलं, तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहात असं पत्र त्यांना दिलं आणि हेच पत्र त्यांनी पक्ष कार्यालयाला पाठवलं आणि या पक्षाचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना पाठवलं. बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र पाहताच या उमेदवाराला फोन केला आणि फोन करून त्यांना सांगितलं, तू लढ, मी तुझ्या सोबत आहे. एकंदरीत हा किस्सा काय आहे हे आपण प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक लढवणारे अमित कांबळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मला नगरसेवक व्हायचे या विषयावरती. अमितजी, आपल्या जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला माझा थेट प्रश्न आहे की ही निवडणूक तुम्ही का लढवित आहात? निवडणूक यासाठी लढवतोय की बाबासाहेबांचे विचारधारा ही लोकांपर्यंत संविधानाच्या माध्यमातून मला पोहोचवायची आणि त्यासाठी मी जनतेच्या कामं करू शकेल. माहिती अधिकाराच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी प्रयत्न केला, पण मला एक कळलं की नाही, ह्याला दुसरी चावी म्हणजे प्रशासनात येणे. प्रशासनात आल्यानंतर की आपण लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्या काहीतरी गोष्टीला आपण निवारण करू शकू, त्यांना मदत करू शकू. त्यासाठी मी पक्षात येण्याचा इच्छुक आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी सक्सेस होतील असं मला वाटतंय. तुम्ही ज्या समस्या सांगताय या आधी ही नगरसेवक होतेच की, त्यांनी काही कामं केलीच असतील ना? त्यांनी कामं केली का नाही केली याची मला कल्पना नाही, पण मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून शासनाशी सांगड झाली आणि शासनाकडून मला कळलं की नाही, याला माहिती अधिकाराच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या गरजा, लोकांच्या सेवा पुरवण्याचं एकच माध्यम आहे. नुसत्या रस्ते, लाईट, वीज या गोष्टी न करता बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी माहिती अधिकारच वापरला पाहिजे. तुम्ही आता वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहात. आधीच तुम्ही वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी का घेतली नाही? सुरुवातीलाच मी प्रयत्न केला की एक विचारधारा माझी स्वतःची होती की मला आंबेडकरी चळवळीत चालायचं आहे, आंबेडकरी चळवळीचा वारसा पुढे न्यायचा आहे. मग त्यासाठी मी वंचितच्या माध्यमातून प्रयत्न केला की मला ह्या पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊ आणि लोकांची आपल्याकडं आणि बाबासाहेबांच्या विचारांची धारा या पक्षात दिसली, म्हणून मी वंचित सूच केलं. आता तुम्हाला पाठिंबा मिळाला, वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला पुरस्कृत केलं, आता कसा प्रतिसाद आहे? आता मला वंचितचा पाठिंबा मिळाला. मी गवळी साहेबांकडे गेलो, शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांना म्हणलं मी मला असं वंचितच्या माध्यमातून मला इलेक्शनच लढायचंय. मग त्यांनी माझी अडचणी ऐकल्या आणि माझा अर्ज घेतला आणि अर्ज दिल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर काही वेळेनंतर मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला. तर मी थोडं कन्फ्यूज झालो. म्हणलं हा फोन मला येणं अपेक्षित आहे, म्हणजे स्वप्नातसुद्धा मला वाटलं नाही की साहेबांचा एक सामान्य माणसाकडे फोन जाईल आणि माझा एवढा त्यांच्यापर्यंत मेसेज गेलाय. मग मी साहेबांना सांगितलं मला जो त्रास झाला, अडचणी आल्या, मला जे पुढे घडायचंय. साहेबांनी मला एक वाक्य दिलं की तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे. तुला ज्या लागणाऱ्या काही गोष्टी आहेत तुला मी पुरवेल, देईल, कधीही सांग, तुझे विचार चांगले. तुम्ही म्हणालात की बाळासाहेब तुम्हाला म्हणाले की तू लढ, मी तुझ्या सोबत आहे.
हे असं वाक्य ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? सर मी जिंकल्यासारखं झालो. मला जमीन हल्ली पायाखालची अक्षरशः, की म्हणलं मी स्वप्नात तर नाही ना, मी फील केलं स्वप्नात तर नाही ना. मी माझ्याबरोबर जे होते मी त्यांना विचारलं, अरे मला साहेबांचा फोन आला, खरंच आला का रे हा फोन? तर आम्ही बघितलं फोन, साहेबांचाच फोन होता. त्यांचा तो आवाज आणि आवाजामधून मला जी उमेद मिळाली त्याचा शब्दात रूपांतर करू शकत नाही. बरं, ही निवडणूक तुम्ही लढवित आहात, काहीतरी विजन ठेवून ही निवडणूक तुम्ही लढवत असाल ना? काय तुमचं विजन आहे? मी विजन असं ठेवलेलं आहे की माझा जो प्रभाग 26 आहे, हा 26 प्रभागामध्ये ज्या काही दुर्बल घटकांकडे पोहोचण्याच्या शासनात कमी पडते, तर माझ्या माध्यमातून त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यांच्या हक्काची भाकर त्यांना मिळाली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्ही आंबेडकरी विचारधारेच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहात आणि तुमच्या पुढं बलाढ्य आणि धनाढ्य पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या पुढे तुमचा कसा निभाव लागेल आणि तुम्ही कशी निवडून याल? साहेब, माझ्यासमोर कोण आहे ह्याच्यापेक्षा माझ्याबरोबर कोण आहे ह्याचा विचार करून मी तो उभा आहे. माझ्यासमोर मला दिसत नाहीये, माझ्यासमोर आंबेडकरी विचार माझ्याबरोबर आहेत आणि आंबेडकरी विचार हे संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देश चालवतात. त्यामुळं सर्वात मोठं कोण आहे यापेक्षा माझ्यावर कोण आहे ह्याच्यावर जादा फोकस केला. कोण आहे तुमच्याबरोबर? आंबेडकर कुटुंब माझ्याबरोबर आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, बाळासाहेबांचे शब्द माझ्याबरोबर आहेत आणि मी तो वारसा त्यांच्यावर पुढे नेणार जाण्याचा प्रयत्न करतोय. बरं, आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहात. हो. प्रचार कसा सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रचार खूप आणि खूप चांगला मिळतोय. मला प्रचार करत असताना सर्व जाती धर्माची लोक, माझ्या परिचयाची लोक, मी ज्या पद्धतीने लोकांपर्यंत प्रेझेंट होतो ती लोक सगळी माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचं सर्वांचं मत आहे की तुझ्या माध्यमातून आमच्या प्रभागाचा, आपल्या प्रभागाचा कसा प्रचार होईल हा प्रयत्न करणार आहे. तुमचं सभागृहात जाण्याचं स्वप्न आहे आणि सभागृहात जाण्यासाठी तुम्हाला मतं लागणार आहेत. मग हे मतं तुम्हाला मतदाराकडून मिळणार आहेत. मग मतदारांना तुमचं काय आव्हान? मतदारांना माझं एकच आव्हान आहे की त्यांनी योग्य ते व्यक्तीचं बटन दाबून त्याला प्रशासनावरती कंट्रोल करण्याचं काम, प्रशासनात लक्ष घालण्याचं काम संधी द्यावी, हीच त्यांना प्रशासनातून विनंती आहे माझी.